नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर बघा इथे पालक स्वच्छ धुवून घेतला आहे. त्याच्यामध्ये काजू बदाम टाकले 4-5 आणि गरम पाण्यात छान उकळायला ठेवला. इथे 2 चमचे दही घेतलं, ब्लॅक पेपर पावडर, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि काश्मीरी लाल चिल्ली पावडर असे अर्धा चमचा मी टाकून छान हे मिश्रण मिक्स केलं. लगेच इकडे कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, थोडं बटर टाकलं, त्याच्यामध्ये 2-3 लाल मिरच्या टाकल्या, जिरे टाकले आणि 2 दालचिनीचे तुकडे, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट असं टाकून छान इथे हे परतून घेतलंय. कारण आपण आज बनवणार आहोत पालक पनीर. तर हा मसाला छान इथे व्यवस्थित परतून घेतला. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकलं, ते पण छान असं परतून घेतलंय. आता याला आहे ना छान स्लो गॅसवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला. मग त्याच्यानंतर आहे ना आपण जो मसाला मिक्स केला आहे ना दहीमध्ये, तर तो मसाला आता याच्यामध्ये मी टाकते. तो पण आपल्याला इथे छान असा परतून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी मी याच्यामध्ये मिक्स केलं आणि छान इथे परतून घेतलं आहे तेल सुटेपर्यंत. आता आपली ही भाजी थंड झाली आहे. तर आता थंड झाल्यानंतर आता आपण मिक्सरमधून याला मी बारीक पेस्ट याची करून घेणार आहे. बदामची साल इथे काढून टाकली आणि ही मस्त आता इथे मिक्सरमध्ये बारीक करून कढईमध्ये टाकून दिली. चवीप्रमाणे मीठ टाकलं, छान मिक्स करून घेतलं आणि जेवढं आपल्याला हवं ना त्या हिशोबाने आपण पाणी टाकायचं, छान मिक्स करायची. आणि लगेच इथे पनीर कापायला घेतलं. मग जसे पीस हवे ना आपल्याला ज्या शेपमध्ये, त्या शेपमध्ये छान असं पनीर कट केलं आणि लगेच इथे आता एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर आता सगळं पनीर इथे आपल्याला छान टाकायचं आहे तेल तापल्यानंतर. आणि याच्यावरती ना छान आता आपल्याला मीठ आणि लाल मिरची पावडर छान टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित याला पण मिक्स करायचं आहे. छान थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. छान इथे अलटी-पलटी करायचं पनीर. आणि ते छान असं फ्राय झालं की आता हे पण आपल्याला मस्त भाजीमध्ये मिक्स करायचं आहे. आता बघा आपली भाजी इथे जवळजवळ तयार झाली. आता पनीर वरतून मी छान टाकून दिलं, छान याला मिक्स करून घेतलं आणि स्लो गॅसवरती ही भाजी 10 मिनटं छान अशीच उकळून दिली. त्याच्यानंतर बघा इथे वरतून थोडंसं बटर टाकलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पालक पनीर कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगा आणि जेवायला या.